रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्र किनाऱ्यावर कबड्डी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे। कबड्डी स्पर्धा दिनांक 7, 8, 9 आणि 10 एप्रिल या दिवशी भव्य आणि सुसज्ज मैदानात पार पडणार आहेत। ग्रामीण आणि शहरी भागातील होतकरू आणि उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भरवलेल्या या स्पर्धा प्रीमियर लीग कबड्डी प्रेमींसाठी मोठी पर्वणी असणार आहेत। या स्पर्धेत 96 खेळाडूंचा सहभाग असणार आहे। खेळाडूंना नवीन स्पर्धेविषयी माहिती मिळावी, शिस्त लागावी हा उद्देश असल्याचं सांगण्यात आलंय। विजेता संघाला आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत। या स्पर्धेत मुख्यतः खेळाडूंनाच केंद्रबिंदू ठेवून त्यांनाच प्रसिद्धी झोतात आणण्याबाबत अचूक नियोजन केलं गेलं आहे। या स्पर्धेतून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणारे खेळाडू घडतील असा विश्वास आस्वाद पाटील यांनी व्यक्त केलाय। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नियोजक जे पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेचं अचूक नियोजन करण्यात आलं आहे। टीम ओनर जे आता आहेत त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं। डीएम करताना त्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लागलं। या 8 टीम्स आहेत, जोपर्यंत मालक सोडत नाही तोपर्यंत आम्ही पण त्यांना बदलणार। त्यांनी शेवटी त्यांनी आज संघटनेला गरज असताना त्यांनी टीम घेतली। आम्ही सांगितलेल्या रेटला, आम्ही सांगितलेल्या नियमात त्यांनी टीम घेतल्या। जोपर्यंत ते सोडत नाही तोपर्यंत ते आर पार। उद्या वाढवायची झाली तर आम्ही 4 टीम नवीन वाढवू। 16 संघ उद्या 4च्या ऐवजी 8 आले तर चिठ्ठ्या त्यांच्यातून निघतील। मॅच होणार नाही। आपली मुलं पण त्या ताकदीची पाहिजे। आपण आपला एक संघ 12चा आहे, 96 मुलांना तो हँडल पण झाला पाहिजे। म्हणून आपण बी कॅटेगरीची मुलं घेतलेली आहेत 8 आणि ती पण लॉटरी पद्धतीने दिलेली। त्यांची नावं पण देतो। पहिल्या दिवशी 7 होते सामने शेड्यूल आहे, दुसऱ्या दिवशी 9 होतो, दुसऱ्या दिवशी 8 होते, पहिल्या दिवशी 8, दुसऱ्या दिवशी 10, तिसऱ्या दिवशी 10, चौथ्या दिवशी मात्र 4। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।